श्री स्वामी समर्थ. वर्षातून फक्त एकदाच येणारा गुढीपाडवा हा यंदा गुरुवारी 19 मार्चला आलेला आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आणि पहिलाच सण. गुढीपाडव्याच्या दिवशीच मराठी नवीन वर्ष सुरू होत असते आणि यंदा गुढीपाडवा आणि फाल्गुन अमावस्या हे एकत्र आलेले आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी जी आहे तर ती कधी उभी करायची आहे, कोणत्या दिशेला उभी करायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, मंत्र कोणता म्हणावा, नैवेद्य काय दाखवावा, गुढी उभारण्याचा आणि गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारतात. यशाचे प्रतीक म्हणून कलश हा गुढीवरती ठेवला जातो. आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची ढाळी गुढीला बांधली जाते. मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार घातला जातो. त्याचप्रमाणे माधुर्याचे प्रतीक म्हणून साखरमाळ म्हणजेच घाटी ही सुद्धा गुढीला बांधली जाते. समृद्धीचे प्रतीक म्हणून जरीची साडी किंवा काठबदर साडी जी आहे तर ती गुढीसाठी वापरतात. सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी वापरली जाते. सौभाग्याचे प्रतीक हळदी कुंकू, सिद्धीचे प्रतीक म्हणजे नारळ, संकल्पाचे प्रतीक म्हणजे सुपारी आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाट, तर या वस्तूंचा गुढी उभारण्यासाठी वापर केला जातो. गुढी जी आहे तर ती सकाळी सूर्योदयानंतर लगेचच उभारली जाते आणि ही गुढी आपल्याला उजव्या दिशेला उभारायची आहे. म्हणजे आपण घरातून बाहेर जाताना आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याची जी उजवी बाजू आहे, आपलं तोंड हे बाहेरच्या दिशेला असताना जी आपली उजवी बाजू आहे तर त्या दिशेला आपल्याला ही गुढी उभारायची आहे. आपण गॅलरीमध्ये सुद्धा ही गुढी जी आहे तर ती उभारू शकतो. आपल्या मुख्य दरवाजात उभारू शकतो, आपल्या अंगणामध्ये उभारू शकतो. आता गुढी जी आहे तर ती सकाळी सूर्योदयानंतर लगेचच उभारली जाते, परंतु यंदा मात्र फाल्गुन अमावस्या आणि गुढीपाडवा एकत्र आहे. फाल्गुन अमावस्येची जी तिथी आहे तर ती 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 संपणार आहे. आणि गुढी जी आहे तर ती चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला आपण उभारत असतो. त्यामुळे फाल्गुन महिन्याची जी अमावस्या तिथी आहे तर ती 19 मार्चला सकाळी 6:53 संपल्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला गुढी जी आहे तर ती सकाळी 6:53 उभारायची आहे. सूर्योदय जो आहे तर तो 6:40 होणार आहे. काही भागामध्ये 6:42, 43 हा सूर्योदय होईल. तरीसुद्धा आपल्याला 6:53 म्हणजे अमावस्या तिथी संपल्यानंतरच गुढी उभारायची आहे. सकाळी जोवर कोवळं ऊन आहे तर तोपर्यंत आपण ही गुढी उभारू शकतो. गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त असतो आणि जेव्हा 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्त असतो तर त्यावेळेला कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते. संपूर्ण दिवसच शुभ असतो. फक्त अमावस्या तिथी असल्यामुळे सकाळी 6:53 अगोदर आपल्याला गुढी उभारायची नाही. त्यानंतर आपल्याला ही गुढी उभारायची आहे. आता आपण गुढीची पूजा कशी करायची आहे तर आपल्याला एक वेळूची किंवा बांबूची काठी घ्यायची आहे. त्यानंतर एक नवीन साडी घ्यायची आहे. काठपदर किंवा जरीची साडी घ्यायची आहे किंवा गुढीचं वस्त्र जर आपण खरेदी केलेलं असेल तर ते घ्यायचं आहे. साडी जर आपण नेसवणार असू तर त्यासोबत एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. फुलांचा हार घ्यायचा आहे. एक साखरमाळ, एक कडुनिंबाचा ढाळा किंवा आंब्याचा ढाळा, एक तांब्या घ्यायचा आहे किंवा ग्लास घ्यायचा आहे. गुढी बांधण्यासाठी आपल्याला रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे. गुढी उभी करण्यासाठी पाट घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे पाणी घ्यायचं आहे. हळद कुंकू, अक्षता, फुले, नारळ, अगरबत्ती, निरंजन, रांगोळी, तर हे आपल्याला पूजेचं सर्व साहित्य घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभी करायची आहे ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर वेळूची जी काठी आहे तर ती सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. गरम पाण्याने आपण धुवू शकतो किंवा एक कापड आपल्याला ओलं करायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने ती पुसून घ्यायची आहे. यानंतर जी साडी आहे तर तिच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत. ब्लाऊज पिसाच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत. आता जर आपण रेडीमेड गुढी आणलेली असेल तर मग आपल्याला त्याच्या प्लेट्स वगैरे करण्याची गरज नाही. ती ऑलरेडी रेडीमेड गुढी असते. तर ही गुढी म्हणजे साडी, ब्लाऊज पीस, त्यानंतर आपल्याला त्यासोबत साखरमाळ जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे आणि ते आपल्याला त्या काठीला व्यवस्थित बांधायचं आहे. त्यासोबत आपल्याला कडुनिंबाचा ढाळा जो आहे तर तो सुद्धा बांधायचा आहे.
आंब्याचा ढाळा असेल तर तो सुद्धा बांधायचा आहे, फुलांचा हार बांधायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगोदर गुढी जी आहे तर ती व्यवस्थित बांधून तयार करायची आहे आणि रक्षासूत्राच्या धाग्यानेच आपल्याला ही गुढी बांधायची आहे. सुतीचा वापर आपल्याला शक्यतो टाळायचा आहे. ही तयार केलेली गुढी जी आहे तर ती त्या काठीच्या टोकाला नीट बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. 5 ठिकाणी कुंकवाची बोटे आपल्याला उमटवायची आहेत आणि तो तांब्या त्या गुढीवरती पालता ठेवायचा आहे. तो तांब्या व्यवस्थित पॅक बसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला तो तांब्या जो आहे तर तो गुढीवरती पालता ठेवायचा आहे, जेणेकरून दिवसभर वाऱ्याने तो पडणार नाही. तांब्याऐवजी आपण ग्लासचा सुद्धा वापर करू शकतो. यानंतर आपल्याला पाट घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी गुढी उभी करायची आहे त्या ठिकाणी पाट ठेवायचा आहे. त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्या पाटावरती तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती आपल्याला गुढीची काठी जी आहे तर ती उभी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक दिवा जो आहे तर तो सुद्धा एका बाजूला पाटावरती लावून घ्यायचा आहे. दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे. त्यानंतर गुढीला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर अगरबत्तीनं निरंजनानं गुढीला ओवाळायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्यामध्ये कडुनिंबाची पाने, गूळ, भिजवलेली हरभरा डाळ, धने तर हे सर्व एकत्र मिक्स करून ठेवायचं आहे. जेव्हा आपण पुरणपोळीचा श्रीखंडपुरीचा स्वयंपाक करतो तर त्यानंतर तो सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. जेव्हा आपण गुढी उभी करतो तर त्यानंतर लगेचच आपल्याला कडुनिंब, गूळ, धने, हरभरा डाळ तर हा नैवेद्य ठेवायचा आहे. या नैवेद्याला या दिवशी मान असतो आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा सूर्य मावळतो त्या अगोदर आपल्याला 5 मिनिटं ही गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. ज्या सन्मानाने आपण गुढी उभी करतो त्याच सन्मानाने आपल्याला ती उतरवायची सुद्धा आहे. आणि गुढीची पूजा करत असताना, गुढी उभी करत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. गुढी उतरवत असताना अगोदर आपल्याला गुढीला साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. गुढी उतरवल्यानंतर आपल्याला कडुनिंबाची जी ढाळी आहे आपण जी गुढीला बांधलेली आहे तर ती कडुनिंबाची पाने आपण आपल्या तिजोरीत ठेवू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपण धान्य ठेवलेलं आहे ते ठेवू शकतो. गुढीला जी आपण साडी बांधलेली आहे तर ती एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती सदैव राहते. त्याचप्रमाणे साखरमाळ जी आहे तर ती आपल्या घरातील जे लहान मुलं आहे त्याच्या गळ्यात थोडा वेळ घालायची आहे आणि त्यानंतर ती साखरमाळ जी आहे तर ती घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटायची आहे.